नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करणे हे का गरजेचे आहे, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना कुठल्या जंतांचे औषध त्या ठिकाणी वापरायला पाहिजे आणि आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी गाभण गायी असतील किंवा म्हैस असतील, तर त्यांचे गाभण काळामध्ये सुद्धा आपण जंत निर्मूलन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपले जे पशुपालक आहेत, तर त्यांच्या मनामध्ये एक शंका असते, की त्या ठिकाणी आपण जर गाभण पशूंचे जंत निर्मूलन केले, तर त्यांच्यामध्ये गर्भपाताचा जो काही धोका आहे, तर तो होऊ शकतो का? तर त्यासाठी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे, तो आपण पूर्ण पहा. कारण मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपले पशु व्याल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. त्यामुळे आजचा जो काही व्हिडिओ आहे, तो आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्या गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलन करणे हे का गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपले जे गाभण पशु असतात त्यांच्या पोटामध्ये जर जंत झालेले असतील, तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या गाभण पशूंना जो काही चारा देतो, खुराक देतो, जो काही सप्लिमेंट्स देतो, तर त्यांचे जे काही शोषण आहे तर ते जंत त्या ठिकाणी करून घेऊ शकतात किंवा आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जे रक्त आहे तर ते शोषून घेत असतात. तर त्यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंच्या गर्भामध्ये असणारे जे काही वासरू आहे, तर त्याचा विकास त्या ठिकाणी आपल्याला चांगला होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या गाभण पशूंमध्ये सुद्धा जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे आपण आपल्या या पशूंना जो काही चारा देणार आहात, खुराक देणार आहात, सप्लिमेंट देणार आहात, तर ते त्या गर्भापर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या पशूंच्या गर्भाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या जंत निर्मूलनामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपण आपल्या गाभण पशूंमध्ये सुद्धा त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे, तर ते करणे हे खूप महत्त्वाचे असते. मग मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना कुठल्या जंत निर्मूलनाच्या औषधांचा वापर करायचा, की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे हे जे जंत आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी फायदा होईलच, सोबतच आपल्या पशूंचा जो गर्भ आहे, तर तो देखील सुरक्षित राहील. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिले जे काही औषध आहे, तर ते म्हणजे आपण लिक्विड किंवा बोलस फेनबेंडाझोल याचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी जंत निर्मूलनासाठी करू शकतो. त्यासोबतच लिक्विड आयव्हरमेक्टिन असेल किंवा बोलस आयव्हरमेक्टिन असेल, तर ही देखील प्रेग्नन्सी सेफ असल्यामुळे आपण आयव्हरमेक्टिनचा सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना जंत निर्मूलनासाठी त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण झायक्लॉज ही जी गोळी येते किंवा औषध येते, तर त्याचा देखील वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जंत निर्मूलनासाठी त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये आपल्याला क्लोसेंटाल हा घटक दिलेला आहे. आपल्याला जर त्या ठिकाणी झायक्लॉज मिळत नसेल, तर आपण कुठल्याही क्लोसेंटाल या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये या जंत निर्मूलनासाठी त्या ठिकाणी करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण लिक्विड लेव्होमिसॉल ऑक्सिक्लोझेनाइड किंवा बोलस लेव्होमिसॉल ऑक्सिक्लोझेनाइड याचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी जंत निर्मूलनासाठी हा करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना ऑक्सिफेंडाझोल किंवा ऑक्सिफेंडाझोल आयव्हरमेक्टिन या औषधाचा वापर देखील त्या ठिकाणी आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना जंत निर्मूलनासाठी त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे निर्मूलन जे आहे, तर ते ज्यावेळेस 3 ते 4 महिन्याचे गाभण असतील, तर त्या ठिकाणी एकदा करू शकतो. त्यासोबतच ज्यावेळेस ते 7 ते 8 महिन्याचे त्या ठिकाणी गाभण असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण पुन्हा या आपल्या पशूंचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण आपल्या या गाभण पशूंमध्ये त्यांना या औषधांचा वापर केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही फायदे आहेत, तर ते म्हणजे ज्यावेळेस आपल्या पशूंची त्या ठिकाणी डिलिव्हरी होते, तर होणारे जे काही वासरू असेल, तर ते निरोगी वासरू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच सुदृढ वासरू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या वासराचे जे काही वजन आहे, तर ते देखील चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. त्यासोबतच मित्रांनो, आपण गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत, तर ते बाहेर गेलेले असतात किंवा त्या ठिकाणी मेलेले असतात. तर त्यामुळे आपण आपल्या गाभण पशूंचे जे काही दूध त्या ठिकाणी काढतो किंवा त्याच्यामधील जे काही पोषक घटक असतात, तर ते देखील त्या वासराला पूर्णपणे मिळण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होतो. त्यामुळे आपल्या वासराची जी काही वाढ आहे, तर ती देखील जलद होण्यासाठी या जंत निर्मूलनाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो.
सोबतच मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर आपल्या गाभण पशूंच्या शरीरातील जंत बाहेर गेल्यामुळे त्यांची पचनशक्ती चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी फायदा होतो आणि आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. सोबतच दुधामधील फॅट असेल, एस-एन-एफ असेल, तर याची देखील वाढ करण्यासाठी या जंत निर्मूलनाचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपल्या गाभण पशूंना त्यांच्या आहारामध्ये लिव्हर टॉनिकचा सुद्धा वापर करू शकतो. मित्रांनो, या लिव्हर टॉनिकच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, आपल्या पशूंच्या गर्भासाठी आवश्यक असणारे जे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, तर ते देखील आपण या लिव्हर टॉनिकच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पुरवू शकतो. त्यामुळे आपल्या पशूंच्या गर्भाची वाढ देखील चांगल्या प्रकारे होण्यासाठी या लिव्हर टॉनिकचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना हेमॅटॉनिकचे जे काही सिरप मार्केटमध्ये येतात, यामध्ये आपलं शार्कोफेरॉल असेल, प्लाझ्मोफेरॉल असेल किंवा इतर कुठले सिरप असतील, तर त्यांचा सुद्धा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. गाभण पशूंच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी रक्ताची जी काही कमतरता आहे, तर ती भरून काढण्यासाठी या आपल्या हेमॅटॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांना लिव्हर टॉनिक असेल किंवा हेमॅटॉनिक असेल, तर त्यांचा सुद्धा वापर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करत जा. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये जी गर्भाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी या लिव्हर टॉनिक आणि या हेमॅटॉनिकमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच या हेमॅटॉनिकचा वापर खास करून या शार्कोफेरॉल असेल किंवा प्लाझ्माफेरॉल असेल, तर यांचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या गाभण पशूंच्या शरीरावरती जो आलेला स्ट्रेस असेल, तर तो देखील कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना जर गर्भपाताच्या समस्या त्या ठिकाणी येत असतील, तर त्या टाळण्यासाठी सुद्धा या हेमॅटॉनिकच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी फायदा देऊ शकतो. सोबतच आपल्या गाभण पशूंना अतिरिक्त ऊर्जा देण्यासाठी देखील या लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना या हेमॅटॉनिक असेल किंवा लिव्हर टॉनिक असेल, तर यांचा सुद्धा वापर आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन केल्यानंतर त्या ठिकाणी अवश्य करत जा. त्यामुळे सुद्धा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंसाठी जे काही औषधं सांगितलेली आहेत, तर यामध्ये फेनबेंडाझोल असेल किंवा आयव्हरमेक्टिन असेल किंवा लेव्हामेसॉल ऑक्सिक्लोझेनाइड असेल, क्लोसेंटाल असेल किंवा ऑक्सिफेंडाझोल असेल, तर या औषधांचा जो काही डोस आहे, तर तो आपण आपले जे डॉक्टर आहेत, तर त्यांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा आपल्याला त्या गोळीवरती किंवा त्या लिक्विडवरती सुद्धा त्या ठिकाणी त्याचा जो काही डोस आहे, तर तो वजनाच्या हिशोबाने त्या ठिकाणी दिलेला असतो. तर त्याप्रमाणेच आपण आपल्या या पशूंमध्ये त्याचा जो काही डोस आहे, तर तो त्या ठिकाणी देत जा. त्यामुळे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन हे का करायला पाहिजे, आपण आपल्या या गाभण पशूंचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आणि आपण गाभण पशूंमध्ये जंत निर्मूलनासाठी कुठल्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करायचा, तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपण आपले जर गोठ्यावरती त्या ठिकाणी गाभण पशु असतील, तर अवश्य त्यांचे कमीत कमी 2 वेळा म्हणजेच तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यामध्ये किंवा 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण त्यांचे जंत निर्मूलन हे नक्की करत जा. त्यामुळे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.